नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आजच्या हेल्थ कट्टाच्या भागामध्ये मेंदूचे आजार जे आहेत ते मेंदूचे आजार ज्यांना असतात तर त्यांची लाईफस्टाईल कशी असायला हवी याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. डॉक्टर, मला सांगा की मेंदूचे जे आजार असतात तर त्याचा आणि वयाचा काही संबंध असतो का? म्हणजे वयानुसार होणारे काही मेंदूचे आजार आहेत का? कसं आहे, मेंदू हा आपल्या शरीराचा जसा मंदिराचा एक कळस आहे. कळस जसा महत्वपूर्ण असतो मंदिराला, तसं मेंदू हा सुद्धा शरीराचा कळस आहे. आणि तिथूनच सगळे आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटी चालत असतात. इव्हन हार्टचं फंक्शन सुद्धा तिथूनच चालत असतं. तिथलं जर कनेक्शन तुटलं तर सगळी शरीर यंत्रणा कोलॅप्स होते. आणि ह्या मेंदूच्या आजाराचं वर्गीकरण करायचं असेल तर ढोबळमानाने, तशी खूप आजार आहेत, पण ढोबळमानाने 1 ते 15 वर्ष आणि 15 ते 50 वर्ष आणि 50 नंतर सिनियर सिटीजन जे आहेत त्यांचे आजार असे 3 ग्रुप करता येईल. बरोबर. आणि त्यातल्या त्यात जो महत्वाचा आहे तो 1 ते 15 वर्षाचा जो ग्रुप आहे तो देशाचा भविष्यातला नागरिक आहे. त्या एज ग्रुपमध्ये जे आजार होतात ते फार महत्वाचे आहेत. विशेषतः ते बालक वर्गामध्ये होतात. 1 ते 5 वर्षामध्ये ते जर आजार वेळेवर त्याचं निदान झालं आणि वेळेवर ट्रीटमेंट झाली तर त्यांच्या आयुष्यामध्ये मी मेंदूच्या आजाराने ग्रस्त होतो हे त्याच्या लक्षात पण येत नाही. पण आज चित्र जे आहे थोडंसं वेगळं आहे. आज आपल्या देशामध्ये 15% मुलं त्या आजाराने ग्रस्त आहेत. त्याच्या कारण वेगवेगळे आहेत. कारण अशी आहेत की पहिल्यांदा पालकांना ते स्वीकारणं जरा कठीण जातं. माझं मूल चांगलं आहे, माझी मुलगी चांगली आहे, जरी तिच्यामध्ये जी सुधारणा व्हायला दिसायला पाहिजे वयानुसार ते जरी घडत नसेल तरी भावनेच्या आहारी जाऊन ती स्वीकारण्याचं मन तयार होत नाही. त्यामुळे ते वेळ निघून गेलेले असते बऱ्याच वेळा. त्यामुळे 1 ते 3 वर्षामध्ये जर आजार व्यवस्थित डायग्नोसिस झालं, त्याचं निदान जर झालं तर त्याची ट्रीटमेंट खूप चांगली होत असते. कारण मेंदूची जी वाढ आहे लहान मुलामध्ये ते 1 ते 5 वर्षामध्ये जवळजवळ 50% झालेली असते आणि एकदम बाकीचे वाढ जी आहे 15 वर्षापर्यंत होत असते. पण त्यामुळे 1 ते 3 वर्षामध्ये जर आजार डिटेक्ट झाला, निदान झालं आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली तर मुलाचंही चांगलं होतं, कुटुंबाचं चांगलं होतं आणि देशाचं जे नुकसान होतंय ते खूप टळतं. विशेषतः ती मुलं जर इंडिपेंडेंट झाली आणि बालकावरचा जर बोजा कमी झाला तर खूप फायदा होतो. तर त्यासाठी जी काही आजार एक तर उशिरा निदान होतात आणि निदान जरी झाली तरी जे इन्फ्लुएन्स आहे, जे मॉडर्न सायन्स, ॲलोपॅथिक सायन्स जे समाजावर इन्फ्लुएन्स आहे, पगडा आहे, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामध्ये काही गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. प्रत्येक सायन्सला एक मर्यादा असते. त्या सायन्समध्ये डायग्नोस्टिक व्हॅल्यू खूप चांगले आहे. कारण ते सायन्स जे आहे ना सेल्युलर बेसवर आहे. म्हणजे मेंदूचा प्रत्येक कण कसा आहे काय नाही याचं निदान होतं. त्यामुळे ते निदान करण्यासाठी खूप चांगलं आहे. पण त्यामध्ये काही ट्रीटमेंट नाही. कारण जे केमिकल्स आहेत त्यांनी काही ब्रेनची वाढ होत नसते, ब्रेनची काही सुधारणा होत नसते. जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती योग्य ब्रेनची वाढ न झाल्यामुळे जे लक्षणं निर्माण होतात, जे त्रास निर्माण होतो मुलाला, त्याचीच मॅनेजमेंट केलं जातं. पण मुळात जो ब्रेनचा आजार आहे तो ऍड्रेस होत नाही किंवा तो दुरुस्त केला जात नाही. त्यामुळे खरी जी गरज आहे त्यावेळेस जर योग्य प्लांट बेस्ड मेडिसिन, लाईफस्टाईल मॅनेजमेंट जर योग्य केली, जे आयुर्वेदाचं प्रिन्सिपलवर आधारित केली तर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप 90% तरी बदल होतो. मी म्हणत नाही की 100%,
पण 90 to 90% बदल सुद्धा खूप आहे. केवळ फक्त 5-10% त्याला थोडीशी जाणीव होईल की माझा मूल आजारी होतं किंवा पालकांना झाली होईल. त्यासाठी योग्य निर्णय, योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी झाली तर हे आजार टाळू शकतो. त्यामध्ये आजार आहे, ऑटिझम सारखे आजार असतात ज्याच्यामध्ये मुलांची हालचाल होत नाही, बौद्धिक क्षमता कमी असणारी मुलं असतात किंवा लर्निंग डेफिसिटी ज्याला म्हणतात, की आपले जे इंद्रिय आहेत, मग डोळा आहे, नाक आहे, कान आहे, जीभ आहे, ही सगळी जी इंद्रिय मेंदूशी कनेक्टेड असतात. पण त्या इंद्रियाचं काम जेवढं परफेक्ट व्हायला पाहिजे होतं तेवढं होत नाही, कारण त्यामध्ये ब्रेनमध्येच विकृती असते. जोपर्यंत ब्रेनची विकृती चांगली होत नाही, ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली होत नाही, तोपर्यंत हे सगळे आजार कमी होत नाही. दुसरं सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, त्यामध्ये मुलांना चालता येत नाही. जे मूल 2 वर्षामध्ये चाललं पाहिजे ते चालू शकत नाही. अशा अडचणी अनेक असतात. पण हे सगळं घडत असताना आई वडिलांची एक जी मानसिक भावना असते ते स्वीकारून तोंड देण्याची जी तयारी पाहिजे ती जर डेव्हलप झाली आणि दोन्ही ऑप्शन जर एक्सप्लोर केले, म्हणजे ॲलोपॅथिक मध्ये काय चांगलं आहे आणि आयुर्वेदामध्ये काय चांगलं आहे, हे दोन्ही जर कॉम्बिनेशन चांगलं केलं तर शेवटी तो मुलगा महत्वाचा आहे. तो पॅथीपेक्षा त्या मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट फार महत्वाचं असतं. ते जर व्यवस्थित झालं तर कुटुंबाचा बोजाही कमी होतो, तो एक सुदृढ नागरिक तयार होतो आणि देशाचं नुकसान होतं. त्यामुळे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर फार फायदा होतो. मग हे एकदा आयुर्वेदिक लॉजिक मध्ये आल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे. पण त्याचं निदान वेळेवर होणं फार महत्वाचं आहे. मेंदूच्या आजाराविषयी आपण बोलतोय, पण मग मेंदूचा आजार जर असेल तर त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे? आता हे लहान मुलांच्या मेंदूच्या बाबतीत आपण बोलतोय, ती मुळात त्याची ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला ती जितकी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. आणि मुलांचं एज हे ग्रोईंग असतं. ते मुलांच्या एजला नॉर्मल जरी हेल्दी मूल असेल तरी त्याला 2 गोष्टी फार आवश्यक आहेत. एक प्रोटीन लागतात, एक दुसरं गुड फॅट लागतं आणि तिसरे काही मिनरल्स लागतात, न्यूट्रिएंट्स लागतात, ज्याच्यामध्ये झिंक आहे, ज्याच्यामध्ये आयर्न आहे, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे. ही सगळे तत्व जे आहे मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे. हे जर दिलं तर मुलांची सार्वजनिक वाढ चांगली होते, त्यासोबत मेंदूची वाढ होते आणि ज्याची मेंदूची वाढ मुळातच कमी आहे त्यांनासाठी तर फार आवश्यक आहे. मग आता प्रोटीन द्यायचं असेल, प्रोटीनचे रिसोर्सेस दिलं पाहिजे. प्रोटीनचे रिसोर्सेस आहेत, एक ॲनिमल आणि नॉन ॲनिमल, एक शाकाहारी किंवा मांसाहारी. मांसाहारीमध्ये द्यायचं असेल एग्स आहे प्रोटीन, किंवा ॲनिमल प्रोटीन म्हणून द्यायचं असेल तर पनीर आहे, चीज आहे, ज्याला गुड फॅट म्हणतो ते द्यायला पाहिजे, किंवा नट्स आहेत, अक्रोड आहे, बदाम आहे, सगळे डाळीचे पदार्थ आहेत, मोड आलेले धान्य आहे. ह्याचा जर वापर केला व्यवस्थित पद्धतीने मुलांच्या आवडीनिवडीनुसार हे जर केलं तर प्रोटीनचा रिसोर्सच मिळेल. आणि गुड फॅट साठी पनीर, चीज आणि शुद्ध तूप याचा जर वापर केला तर दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये केलं तर त्या ब्रेन सेलची वाढ चांगली होण्यास मदत होते. तिसरं आहे काही जे न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात, जसं आयर्न आहे. आयर्न साठी पालेभाज्या आहेत, पालकाची भाजी आहे किंवा खजूर आहे, डेट आहे, अशा जर वस्तूंचा वापर केला तर आयर्न मिळेल. किंवा आता झिंक साठी एक रेड पंपकिन सीड ज्याला म्हणतात, पंपकिन सीड, भोपळ्याच्या कंदूच्या बिया ज्या असतात ते चांगला रिसोर्स आहे. त्यामुळे टेस्ट पण मॅनेज होते. ते जर रात्री सोक करून दिलं, भिजून दिलं, त्या उसळमध्ये टाकून दिलं, कुठल्याही माध्यमातून जर दिलं, 1-2 चमचे जरी दिलं तर त्याला झिंक मिळते, प्रोटीन मिळते. त्यामुळे मेंदूची वाढ होण्यास खूप मदत होते. तिसरं आहे मॅग्नेशियम साठी जे ड्रायफ्रुट्स जे आहेत प्रमाणातच दिलं पाहिजे. पालकामध्ये अजून एक मिसअंडरस्टँडिंग आहे, खूप दिलं की खूप वाढ होईल, तसं नाही. जेवढं पचेल एवढंच दिलं पाहिजे, हळूहळू त्याची वाढ केली पाहिजे. हे खाण्याच्या पदार्थ मॅनेज करून जर दिलं, व्यवस्थित दिलं तर त्याची मेंदूची जी डेफिसिट आहे, जी कमतरता आहे ती भरून निघते आणि त्याचे आजार पूर्ण कमी होतात. त्यामुळे त्याची जी इंद्रियाची वाढ व्हायला पाहिजे,
इंद्रियाचं जे कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे, मग डोळा असेल, नाक असेल, जीभ असेल, हे सगळे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन बिघडलेलं असतं मेंदूची वाढ न झाल्यामुळे. त्यामुळे हे पदार्थ देणे. आणि दुसरं एक महत्वाचं जे पारंपरिक जे आहे, आपण सगळे पाहतो, अनुभव घेतो, जी लहान मुलांना मसाज करतो ते एक फार आवश्यक आहे. ते मसाज करण्यामध्ये वेगवेगळ्या मिसअंडरस्टँडिंग असतात, गैरसमज करून दिलेले असतात. वास्तविक त्या सेलवर स्किन इज अ बिगेस्ट ऑर्गन म्हणतात. स्किन हे शरीरातलं मोठं इंद्रिय आहे. त्यामधून ते द्रव्य शोधल्या जातात, जी औषधं आहेत, मेडिकेटेड ऑइल आहेत, ते शोषण होतं आणि त्याच्यात गुड कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळे ते झपाट्याने मेंदूची वाढ होते, त्या मसल्स डेव्हलप होतात. शरीराची वाढ झाली की मेंदूची वाढ प्रमाणात होते. समजा शरीराची वाढ नाही झाली तर मेंदूची वाढ होणारच नाही. तर ही मसाज करण्याने शरीराची चांगली वाढ होते आणि पर्यायाने मेंदूची वाढ होते. ह्या जर गोष्टीचा वापर केल्यास आपल्याला खूप फायदा होतो. हे झालं आहाराच्या बाबतीत. दुसरं म्हणजे झोप आणि व्यायाम. मुलांना स्पोर्ट्स एनकरेज करणं, त्याला ऍक्टिव्हिटी करायला लावणं. ज्या परिस्थिती मूल आहे त्या परिस्थितीत मुलाला एनकरेज करणं, त्याच्या आवडीचे खेळ देणं. नुसता बॉल जरी हातात दिला तरी फायदा होतो. म्हणजे शरीर ऍक्टिव्ह ठेवण्याने काय होतं, त्याचा ब्लड सप्लाय जो आहे, जे न्यूट्रिएंट्स आहेत, हे सगळं त्याच्या मेंदूला मॅक्झिमम मिळतं आणि मेंदूची वाढ होते. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं झोप. झोप जेवढं मूल जास्त झोपेल तेवढं ब्रेनची वाढ जास्त. म्हणून पहिल्या महिन्यात मूल 22 तास झोप, तर ती असं जसं जसं मूल वाढत जातं तसं 12 तास तरी झोपलं पाहिजे मूल. त्यामुळे त्याच्यासाठी पालकांनी जे आत्ताचे डिजिटलाइज आहे, जे लाईट सोर्स आहे, ही मेंटेन करून जर घरचं वातावरण चांगल्या झोपण्यासाठी निर्माण केलं तर ते मूल लवकर झोपेल. आपणच समजा 12 वाजता झोपत असू आणि त्या मुलाला तो आपल्यासोबत आलो जागी असेल तर त्याचं इनडायरेक्टली त्याचा लॉस होत असतो. त्यामुळे झोपेच्या वेळी पाळणे सुद्धा महत्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा एक मेंदूला सवय लागते. बरोबर. ह्या मेंदूला सवय लागणं महत्वाचं आहे. त्याचं एक कोऑर्डिनेशन करण्याची जी पद्धत आहे मेंदूची एक डेव्हलप होती, विकसित होती. त्याला जर वेगवेगळ्या वेळापत्रक फॉलो केलं तर ब्रेन सुद्धा कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे हे वेळापत्रक व्यवस्थित पाळून थोड्याशा औषधाचा वापर केला, प्लांट बेस्ड औषधी वापरली, जसं ब्राह्मी आहे. आता हल्ली टेक्नॉलॉजी खूप सुधारलेली आहे. औषध वेगवेगळ्या पॅलेटेबल फॉर्म मध्ये तयार देऊ शकतात, योग्य प्रमाणात देऊ शकतो. पूर्वीचा काळ नाही की पावडर द्या, चूर्ण द्या वगैरे. हल्ली टेक्नॉलॉजीचा खूप विकास झालेला आहे. त्या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन योग्य औषध योग्य प्रमाणात आणि मुलांच्या टेस्ट प्रमाणे जर दिलं तर ह्या आजारावर 90% बेनिफिट मिळू शकतो. मी म्हणतो 10% ठीक आहे. 10% एखादा मुलगा डॉक्टर होणार नाही, पण तो चांगला सुदृढ नागरिक होईल, एखादा IAS ऑफिसर होईल, असा तरी होईल. असं ही जर ट्रीटमेंट केली, व्यवस्थित मॅनेजमेंट केली तर घडू शकतो. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही मेंदूच्या आजाराविषयी खूप महत्वाची माहिती आम्हाला दिली आणि प्रेक्षकांना मी आवाहन करते की त्यांना जर या विषयावर काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर त्यांनी कमेंट करून आम्हाला सांगावं. आणि हेल्थ कट्टामध्ये जर कुठल्या विषयावर चर्चा व्हावी असं प्रेक्षकांना वाटत असेल तर ते विषय सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.